नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम रिफ्रेश, एकदम थंडगार, हेल्दी आणि क्रीमी अशी एक समर ड्रिंक बनवणार आहे. वाढत्या उन्हात एकदम शरीराला थंड ठेवणं गरजेचं आहे. ही रेसिपी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे आणि घरातलं कमी साहित्यात आणि कमी वेळात बनवून तयार होणारे आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आधी मी इथं जे काही साहित्य घेतले एकदा बघूया. इथं मी 5 ते 6 काजू, 5 ते 6 बदाम, विलायची आणि गुलाबाची पाकळ्या घेतलेल्या आहे. भिजून ठेवलेले चिया सीड्स आणि साखर आणि कस्टर्ड पावडर घेतले. अर्धा लिटर म्हशीचे दूध घेतले. कधी पण कस्टर्डचे दूध बनवत असेल, कस्टर्डचे फ्रूट्स बनवत असेल तर म्हशीचे दूध वापरा. एकदम क्रीमी बनते आणि घट्टसर बनते. आधी आपल्याला दुधाला उकळी काढून घ्यायचं आहे. आता दूध गॅसवर ठेवले गरम करण्यासाठी. तोपर्यंत आपण काजू आणि बदामचं दूध बनवून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांडीमध्ये काजू, बदाम, विलायची आणि थोडंसं गुलाबाच्या पाकळ्या घालायचं आणि 1 चमचाभर एवढं कस्टर्डचे पावडर घालायचं. गुलाबाची पाकळ्या घातल्यानं चांगलं फ्लेवर लागते आणि छान पण लागते टेस्टला. आणि थोडंसं दूध घालून मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं. काजू आणि बदाम पण थोडं जाडसरच ठेवायचं. त्यानंतर उकळत्या दुधामध्ये वाटून घेतलेले काजू आणि बदामचं दूध घालायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कंटिन्यू हात फिरवत राहायचा आहे, नाहीतर घट्ट होईल आणि खाली गाठी होण्याची शक्यता असते आणि करपण्याची शक्यता देखील असते. थोडंसं दुधाला उकळी आली की नंतर साखर घालायचं. साखर घातल्यावर पण कंटिन्यू हात फिरवत राहायचं. त्यानंतर मग थोडंसं उकळून घ्यायचं. थोडंसं घट्टसर असं आज आली ना, गॅसवरनं खाली ठेवायचं. अशी उकळी आली की गॅसवरनं खाली ठेवायचं. त्यानंतर पूर्णपणे थंड झाले की आपल्याला बर्फाचे क्यूब घालायचं आहे. भिजून ठेवलेले चिया सीड्स घालायचे आहे. आवडीनुसार फ्रूट्स घालायचे आहे. मी इथं ॲपल, डाळिंब आणि केळी, चिक्कू आणि थोडंसं काळे द्राक्षे आणि थोडंसं हिरवे द्राक्षे घातले आणि वरनं गुलाबाची पाकळी घातलेलं आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कधी पण फ्रूट्स कस्टर्ड बनवताना शक्यतो गोड असलेले फळं वापरा, आंबट असलेले फळ वापरू नका, पेरू वगैरे. आता सगळं फ्रूट्स चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपली कस्टर्ड बनवून तयार झालेलं आहे. जसं जसं फेब्रुवारी महिना संपत येते तसं जसं उन्हाचं प्रमाण वाढत जाते. उन्हाळ्यात ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. खूप छान लागते आणि सगळ्यांनासुद्धा आवडणारी रेसिपी आहे. कधी पण कस्टर्डचे दूध, कस्टर्डचे फ्रूट्स बनवताना फक्त कस्टर्ड पावडर वापरून बनवलं जाते. ह्या वेळेला मी थोडंसं डिफरंट असं म्हणून काजू, बदामचं दूध वापरलेलं आहे आणि खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. चला तर मंडळी, एकदम थंडगार, रिफ्रेशिंग अशी हेल्दी कस्टर्डचं फ्रूट्स बनवून तयार झालेलं आहे. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. थँक्यू.